पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर तर शिक्रापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर शिक्रापूर पाबळ या रोडवरतीच आपल्याला धामारी हे गाव लागते. आणि या धामारी गावामध्ये श्री खंडेरायांचे एक सुंदर असं मंदिर आपल्याला या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते. तर या मंदिराविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो खंडोबा देवस्थान श्री क्षेत्र धामारी या ठिकाणी. तर या ठिकाणी आता आपण प्रथमतः जाऊन खंडोबाचे दर्शन घेऊया आणि या मंदिराविषयी आणि या देवस्थानाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. याच प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला एक सुंदर असा नंदीमंडप या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि या नंदीमंडपामधील नंदीची मूर्तीही आपल्याला अतिशय सुरेख आणि देखणे असल्याचे या ठिकाणी पाहायला भेटते. हा मंडप आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी बांधण्यात आलेल्याचे दिसून येते. या नंदी मंडपामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मंदिर परिसरामध्येच हेगडी प्रधान यांचे एक मंदिर या ठिकाणी पाहायला भेटते. या ठिकाणीही आत्ता आपण दर्शन घेतलेले आहे आणि आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या सभागृहामध्ये. सभामंडपाच्या छताचे घुमट हे आपल्याला अतिशय देखणं असल्याचे या ठिकाणी पाहायला भेटते. अतिशय घडीव दगडी एकावरती एक रचून या ठिकाणी हे छताचे काम झाल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच सभामंडपामध्ये आपल्याला एक कासवाची धातूची मूर्ती देखील या ठिकाणी बसवण्यात आल्याचे दिसून येते. सभामंडपामधून आता आपण जाणार आहोत गर्भगृहामध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी. धामारी गावचे ग्रामदैवत असणारे हे खंडेराया मंदिर. या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला हा परिसर अतिशय शांतमय आणि समोर दिसणाऱ्या खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाते. अतिशय भव्य दिव्य खंडेरायाची मूर्ती आणि बाजूलाच आपल्याला माळसा आणि बानू यांच्या देखील मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. खंडोबा मंदिरामध्ये आलेलो आहोत. धामारी गावचं हे कुलदैवत आहे. तर या मंदिरामध्ये आता आपण दर्शन घेतले. तर आपल्याला स्थानिक काही या ठिकाणी ग्रामस्थ भेटले. ते पुजारीचे पण काम करतात आणि मंदिर परिसरावरती लक्ष ठेवायचं पण काम करतात. तर काका, आपल्या खंडोबाची यात्रा साधारणतः कधी असते? जानेवारी पाऊस महिना. पाऊस महिन्यामध्ये खंडोबाची यात्रा यात्रा असते. असते. 4 दिवस यात्रा असते. 4 दिवस उत्सव चालतो. 4 दिवस उत्सव. हा. त्यात मग छबिना तमाशा गाडी हे सगळे त्यात असते. आणि साधारणतः आता आपल्या कुस्त्या. खंडोबाच्या दर्शनासाठी कुठपासून लोक येतात? तरी खूप लोक म्हणजे समाज बसतात त्याच्यावर. म्हणजे आपलं धामारे गावचं कुलदैवत आहे. कुलदैवत. बर. लांबून लांबून लोक येतात. हा. धामारी गावातील खंडोबा म्हणजे भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवस पूर्ण करणारा हा खंडोबा अशी याची धामारी गावाच्या पंचक्रोशीमध्ये ख्याती पसरली आहे. हा आहे मंदिराचा शिखराचा भाग. या शिखरावरती आपल्याला दैवकोष्टकामध्ये विविध देवी देवतांच्या मूर्त्या बसवण्यात आल्याचे या ठिकाणी पाहायला भेटते. या मंदिराच्या शिखराचा आपल्याला नव्याने जीर्णोद्धार झाल्याचे हे शिखर पाहिल्यानंतर समजून येते. अतिशय शांत आणि स्वच्छ असणारा हा धामारी गावातील खंडोबा मंदिराचा परिसर. हे मंदिर म्हणजे प्राचीन हेमाडपंथी शैलीतील आणि मराठाकालीन शैलीतील एक उत्कृष्ट स्थापत्य शैलीचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटते. मंदिर परिसरामध्येच आपल्याला श्री हेगडी प्रधान मंदिर हे आपल्याला पाहायला भेटते. हे खंडोबारायांचे मंदिर हे संपूर्ण तटबंदीच्या आतमध्ये वसले असून
या तटबंदीच्या भिंती अतिशय उंच आणि मजबूत असल्याचे आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मंदिरात येण्यासाठी आपल्याला 2 प्रवेशद्वार पाहायला भेटतात, परंतु सध्या रस्त्याच्या बाजूचे असणारे मुख्य प्रवेशद्वार यामधूनच आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो. अतिशय सुंदर असं हे ठिकाण धामारी गावातील श्री क्षेत्र खंडेराया देवस्थान या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आजही अत्यंत सुस्थितीत असणारं हे खंडेरायाचे मंदिर आणि त्याचा हा शिखराचा भाग हे पाहिल्यानंतर आपले मन या ठिकाणी अतिशय प्रसन्न असे होऊन जाते. मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला 3 भव्य दिव्य असे दगडाचे गोटे पाहायला भेटतात. तर हे गोटे म्हणजे या ठिकाणी भक्तभाविक येऊन ही गोटी उचलण्याची परंपरा आजही या ठिकाणी सुरू असल्याचे आपल्याला ऐकायला भेटते. तर मंडळींनो, आपण आलो होतो खंडेराया देवस्थान श्री क्षेत्र धामारी या ठिकाणी. तर या व्हिडिओमध्ये आपण खंडोबारायाचे दर्शन घेऊन मंदिराविषयी माहिती पाहिली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.